मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आता सध्या एप्रिलचा पहिला आठवडा आहे आणि एप्रिल मे 15 जूनपर्यंत 2-2.5 महिने शेतकऱ्याचे तसं म्हटलं तर आरामाचाही कालावधी म्हणता येईल आणि त्यासोबत भविष्यात जो आपला येणारा खरीप हंगाम आहे याच्याबद्दलचं थोडं हुरहुर आणि नियोजनाचा पण भाग आहे. तसा अस्वस्थतेचा सुद्धा कालावधी म्हणू शकतो. तसा हा हंगाम आपल्याकडे पूर्वापार पद्धतीनं यात्रा जत्रा लग्नसराई यामध्ये थोडा शेतकऱ्याला विरंगुळा मिळण्यासाठीचा आपल्या थोड्या संस्कृतीमध्ये त्याचा सहभाग होता. परंतु आता कालाच्या ओघामध्ये आपल्याकडे शेती करणं हे अत्यंत जिकिरीचं कष्टाचं आणि रिस्क खूप मोठी झालेली आहे. त्यामुळं आपल्याला आता जरी आपला हा 2-2.5 महिन्याचा कालावधी नियोजनाचा असेल किंवा बाकी आपल्याला इतर सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आनंदाचा असला तरीसुद्धा आपल्याकडं पुढच्या येणाऱ्या हंगामाच्या नियोजनासाठी काही डोक्यात आपल्या विचार असावेत यासाठी आपण एक जाणीवपूर्वक 7 व्हिडिओची सिरीज करतो मित्रांनो. याच्यामध्ये उद्देश काय आहे की आपण ज्यावेळेस पुढच्या महिन्यात मेमध्ये म्हटलं तर आपल्याला खरीपमधल्या पिकाबद्दल चर्चा करावं लागेल. पुन्हा जूनमध्ये जुलैमध्ये असं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत असतो आपण आणि मग त्या पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंतच्या कामामध्ये आपण व्यस्त असता आणि त्यावेळेस आपण त्याच प्रकारचे व्हिडिओ घेतो आणि करतो जे की तुमच्या कामाचे असतात. त्यावेळेस तुम्हाला थोडी माहिती मिळते. परंतु आत्ताचा जो आरामाचा म्हणू आपण किंवा पुढच्या नियोजनाचा कालावधी आहे त्यावेळेस आपण जर थोड्या काही बेसिक गोष्टी आहेत शेतीमधल्या ज्या काही बारकावे आहेत ते तुमच्यापर्यंत जर पोचले तर तुमच्या फावल्या वेळाचा त्याचा सदुपयोग होऊ शकतो. म्हणून आपण आजपासून पुढील 7 व्हिडिओमध्ये आपण फक्त शेतीच्या संदर्भातले बारकावे जे मला माझ्या 50-58 वर्षामध्ये जे समजले तेवढ्याची माहिती तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोचवायचा उद्देशाने आपण हे 7 व्हिडिओ करतो आहे. याच्यामध्ये मित्रांनो मला काही विकायचं नाही. मी शासनाचा माणूस आहे. मला आजही चांगला वेतन पगार चांगलं शासन देतं. तळमळ एकच आहे की आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. आपल्याला शासनाने शिकवलं आहे. आज नोकरी आहे आणि चांगलं वेतन मिळतं आहे पगार मिळतं आहे. तर आपल्या भाऊबंधासाठी आपल्या एवढ्या मोठ्या 12 कोटी जनतेच्याला एक चांगलं अन्न खायला मिळावं आणि त्यासोबत 8-9 कोटी जे माझे शेतकरी आहेत त्यांची शेती फायद्याची व्हावी आणि ग्राहकाचं आरोग्य चांगलं व्हावं. एवढ्या एका उद्देशासाठी आपण काही विकत नाही, कोणाची जाहिरात करत नाही, काही. तर मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण तशा गप्पाच मारणार आहोत. म्हणजे शेतीची आजची परिस्थिती जी आज उद्भवलेली आहे त्याला काय मागच्या एक 50-100 वर्षापासून शेतीमध्ये कसे बदल होत गेले, शेतीमध्ये स्थित्यंतर कशी झाली, आजपर्यंत आपण कशी वाटचाल केली आणि भविष्यातल्या शेतीचा वेध काय राहील, भविष्यातली शेती कुठली राहील किंवा कशा प्रकारची राहील याच्याबद्दल आपण आज एक प्राथमिक व्हिडिओमध्ये थोडं बॅकग्राऊंड आपल्याला सांगायचा माझ्या डोक्यात आहे. मित्रांनो, शेतीच्या आजच्या घडीला जर आपण शेतीच्या संदर्भातले म्हणजे मॉडर्न 19व्या शतकातली 20व्या शतकातली आणि 21व्या शतकातली अशी जर शेतीचा जर भाग करायचं म्हटलं तर जवळपास 1970पर्यंतचा हा मागचा 150-200 वर्षाचा कालावधी हा एक टप्पा धरता येईल. म्हणजे जो की हरित क्रांतीच्या पूर्वीचा होता. त्यानंतर 1970ला जी हरित क्रांती सुरू झाली ती टप्प्याटप्प्याने झिरपत 90-2000पर्यंत बऱ्यापैकी पूर्ण भारतामध्ये पसरली आणि 90 नंतर 2000 ते 2000चा पुढचा कालावधी असे 3 टप्प्यात जर आपण शेतीला विभागलं तर आपल्याला त्याबद्दल थोडं सविस्तर बोलता येईल. आता 1970च्या अगोदरची शेती कशी होती? 1970च्या अगोदरची शेती ही माझी पिढ्यानपिढ्या करण्याची नैसर्गिक शेती होती. त्यावेळेस खूप काही क्षेत्र वहिताखाली नव्हतं. खूप पडीक रानं माळरानं होती. आपली लोकसंख्या खूप कमी होती. 50-60 कोटी लोकसंख्या होती. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवळपास 30-35 कोटी होते. नंतर 60-70 कोटी लोकसंख्या होती आणि 70पर्यंत लोकसंख्या कमी होती. शेती वहिताखाली नव्हती. पाण्याचे स्रोत नव्हते आणि जी काही शेती केली जायची ती विना रसायनाची केली जायची. म्हणजेच काय की आपण त्यावेळेस शेतकरी स्वतः शेतामध्ये वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या कुठल्याही वस्तूवर निविष्ठावर किंवा मालावर अवलंबून नव्हता. तो सगळं काही स्वतः शेतात
त्याच्याकडच्या स्वतःच्या सगळ्या ह्याच्यातून तो उभं करायचा, म्हणजे शेती करायचा. म्हणजेच कसं की शेतकऱ्याला बियाणं पाहिजे, तर शेतकरी काय करायचा, स्वतःचं मागच्या हंगामात ज्यावेळेस पीक तयार होईल त्यावेळेस त्यातले मोठे ठोकर कंच दाणे चाळून निवडून लिंबाच्या ह्याच्यात व्यवस्थित कुठेतरी आड्याला कोट्यात वाड्यात ठेवायचे आणि ते पुढच्या हंगामाला ते पेरणीसाठी वापरायचं. रासायनिक खताचा प्रश्नच येत नव्हता. त्यावेळेस सुरुवात नुकतीच झाली होती वापरायला, ते आपल्यापर्यंत पोचलंही नव्हतं. आणि मग स्वतःचं गावरान बियाणं होतं, शेतासाठी मातीसाठी शेणखत उपलब्ध होतं. आणि मग गावरान बियाणं, सेंद्रिय खत, जुनं आमचं पारंपरिक बियाणं होतं, जे तिथं हजारो पिढ्या तिथं तगलं होतं, टिकलं होतं. आणि त्या बियाण्यावर मग कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव फारसा नव्हता. निसर्गामध्ये माणसाने अजून तितकासा असा हस्तक्षेप नव्हता केला. परिसंस्था व्यवस्थित होती, त्यामुळे कीड रोग पण कमी यायचे. बरं, येतच नव्हते असं आहे का? येत होते, पण पिकामध्ये वैविध्य होतं, एकच एक पीक पद्धती नव्हती. त्याच्यामुळं आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे बऱ्यापैकी भागून जायचं. कधीतरी जसा 72चा दुष्काळ आला तसा दुष्काळ आल्यानंतर मात्र मग खाण्यापिण्याचे वांदे व्हायचे. मग आपण ती सगळ्यांना ती हिस्ट्री माहीतच आहे, इतिहास सगळा, की कसं ते PL 480चा गहू यायचा, मग जहाज आल्यानंतर ते वितरित व्हायचं. मग दुष्काळामध्ये आम्हीसुद्धा लहान होतो त्यावेळेस सुकडी हा प्रकार पाहिलेला आहे. काही वेळेस लोकांनी बरबडा म्हणून एक गवत असतं, त्याच्या बिया खाल्ल्या, काही पानं खाल्ली, कुणी कंदमुळं खाल्ली, अशी परिस्थिती येत होती. नाही असं नाही, अन्नाचा तुटवडा पडायचा, पण कधी काळी दुष्काळ वगैरे पडल्यावर. आता हा झाला 90पर्यंतचा काळ. त्यावेळेस शेतामध्ये आम्ही बियाणं लागत नव्हतं, आम्हाला रासायनिक खत नव्हतं आणि कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा प्रश्नच येत होता. आता 70 ते 90मध्ये किंवा 2000पर्यंतची परिस्थिती अशी, म्हणजे आपण हरित क्रांतीचा काळ बघू. हरित क्रांतीमध्ये काय झालं, ही अशी जी 72च्या दुष्काळ असेल किंवा त्याच्या अगोदर जे बेंगाल फॅमिन वगैरे जे असेल, त्यावेळेस काय झालं की लक्षात आलं की आपण किती दिवस, आता स्वातंत्र्य होऊन आपल्याला 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, आणि आपण अजून पण स्वतःचं अन्नधान्य एवढ्या मोठी लोकसंख्येला देऊ शकत नाहीत. ही नामुष्कीची बाब आहे. मग राजकीय स्तरावर केंद्र राज्य शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात निर्णय झाले आणि मग आपल्याला धान्य उत्पादन वाढवायला पाहिजे, दुसऱ्यावरचं अवलंबित्व कमी करायला पाहिजे, हा विचार पुढे येऊन हरित क्रांती झाली. हरित क्रांतीमध्ये भात आणि गहू हे 2 मुख्य पिके होते देश पातळीवर. आपल्याकडं ज्वारीमध्ये थोडं जास्त काम झालं आणि मग ह्याच्यात बुटक्या जाती आल्या, संकरित जाती आल्या, सुधारित वाण आले. आणि मग संकरित वाण आला की त्याला मग रासायनिक खत पाहिजे, कारण जास्त उत्पादन, त्याचं पोटेन्शियल जास्त होतं असं सांगितलं गेलं. आणि मग त्यावेळेस रासायनिक खत वापरलं. आणि मग संकरित वाण, रासायनिक खत जर वापरलं तर पर्यायानं पिकाचा लुसलुशीतपणा वाढतो आणि मग तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारावंच लागतं. हा काळसुद्धा सुरुवातीचा जो हरित क्रांतीचा पहिला टप्पा म्हणून आपण त्याला, जो की काही ठिकाणी 1990ला पर्यंत होता आणि काही दुष्काळी भागात जिथं पाण्याची उपलब्धता कमी झाली तिथं 2000पर्यंत आला. हा झाला आपला शेतीचा दुसरा टप्पा. आपण विभागवर थोडा बहुत बदल होऊ शकतो त्याच्यात. आता यावेळेस काय झालं मात्र की सुधारित बियाणं होतं, संकरित बियाणं होतं, रासायनिक खत होतं. बऱ्यापैकी त्यावेळेस जनावरांची संख्या होती. आपण 25 वर्षापूर्वी 26 वर्षापूर्वीचं डोळ्यासमोर चित्र आणलं. आणि मग कीटकनाशक होती, वापर कमी होता, परिसंस्था चांगली होती, झाडंझुडपं होती, मातीचा सेंद्रिय कर्ब चांगला होता. त्यावेळेस उत्पन्न किंवा उत्पादकता वाढली, उत्पन्न वाढलं, लोकांना खायला पुरतं बऱ्यापैकी पिकवलं आपण. आणि मग 2000च्या आसपास आपण जवळपास अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो. आता 2000 ते आज 25 जो हरित क्रांतीचा दुसरा टप्पा म्हणू आपण. आता यामध्ये शेतीमध्ये काय झालं आहे की म्हणजे केंद्र राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनामुळे म्हणा, धरणं झाली, कॅनॉल आले, उपसा सिंचन आलं, लाईट आली, भूगर्भातलं पाणी उपसायचं, बोर आले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आलं, विज्ञान आलं, तंत्रज्ञान आलं, ज्याला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी आले. 2000 नंतर हा माहितीचा विस्फोट आला आणि याच्यातून जग एक खेडं झालं. आणि मग प्रत्येक क्षेत्रामध्ये हा जो वाढीचा वेग आहे विकासाचा, बदलाचा, इतका जोरात आला की बऱ्याच वेळा लक्षात सुद्धा आलं नाही की आम्हाला आज ही परिस्थिती कुठल्या गोष्टीमुळं काय घडत आहे. जसं म्हणलं 70च्या अगोदर सगळं काही घरचं होतं शेतात वापरायला. त्याचसोबत मी म्हणून शेतकरी म्हणून सुद्धा मी सुद्धा बाहेरच्या गोष्टीवर फार काय अवलंबून नव्हतो. म्हणजे खाण्यापिण्यासाठी फक्त तेल
आणि मीठ जर बाहेरनं, आज पण आपण म्हणतो काय नाही, तेला मिठापुरतं करायचं गरज आहे बाबा, म्हणजे तेल आणि मीठ फक्त बाहेरनं आणत होतो. नंतर 2000पर्यंत आम्ही बियाणं बाहेरचं आणायला लागलो, रासायनिक खत थोड्या प्रमाणात वाढत गेलं आणि मग कीटकनाशकसुद्धा वाढत गेलं. त्याच वेळेस माझ्या घरच्यासुद्धा गरजा बदलल्या. माझ्याकडची जनावरची संख्या कमी झाली, म्हणून मग ट्रॅक्टर आलं, मोटरसायकल आले, घरी वापरायला साबण आलं, पेस्ट आले. ह्या जे सामाजिक बदलसुद्धा असे इतके मोठ्या प्रमाणात घडत गेले. आणि 2000 नंतर तर मग मोबाईल आला, इंटरनेट आलं, बाकी सगळ्या म्हणजे वाहनं आली, इतका काही प्रचंड बदल होत गेला. म्हणजे पूर्वी शेतकरी शेतामध्ये सुद्धा काही बाहेरचं वापरत नव्हता, तोच आज शेतामध्ये सगळं 100% बाहेरचं वापरतोय. आणि माझ्या स्वतःच्या शेतकरी म्हणून स्वतःच्या घरच्यासुद्धा सगळ्या जिन्सा ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा मी बाहेरच्या ह्याच्यावर विसंबून राहावं लागलो. म्हणजेच काय झालं, टोटल एकूण अर्थव्यवस्था शेतकऱ्याची ही बाजार केंद्रित झाली. म्हणजे आज मला रोज दुकानातून काहीतरी विकत आणल्याशिवाय माझं घर प्रपंच शेती चालूच शकत नाही, अशी आज परिस्थिती आपल्यासमोर येऊन ठेपलेली. असे एकंदर हे 7 म्हणजे 3 मुद्दे होते की हरित क्रांतीच्या अगोदर शेती, हरित क्रांतीची सुरुवात झाली आणि ती मॅच्युरिटीला आली किंवा टोकाला गेली, आणि त्यानंतर 2000 नंतरचा कालावधी. आता ह्याच्यात आणखीन काय काय बदल झाले, हे झाले आमच्या शेतकऱ्यासंदर्भात. पण त्यासोबत बाहेर समाजात पण खूप मोठे बदल होत होते. त्यातला हवामान बदलाचा परिणाम, आपण त्याच्यात एक 4-5 मुद्दे आहेत जे की आपण आता पुढचा जो आपला ह्याचा एपिसोड होईल आपल्या ह्या ज्ञानात शेतीचा, जो की तो होईल आपल्या हवामान बदलाचा शेतीवर होणार परिणाम. आणि हे जे पुढचे 6 टॉपिक आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला 1-2 मिनटं सांगणार आहे. आता हवामान बदलामध्ये काय झालं, आज प्रत्येकजण म्हणतो की आपण पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. मग पहिल्यासारखं पाऊसही राहिला नाही, पहिल्यासारखं तापमानही राहिलेलं नाही, वाऱ्याचा वेग बदलला. म्हणजेच काय झालं, जे हरित वायू उत्सर्जनचा जो वेग होता, जो आपण जीवाश्म इंधन किंवा आपण सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करायचा तर म्हटलं तर आपण जे रॉकेल, डिझेल, पेट्रोल, एवढे मोठे औद्योगिक कारखाने आले, वाहनं आले, प्रदूषण आलं, रोड आले, बिल्डिंग झाल्या, याच्यामधून जे आपल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे जे 2-3 घटक आहेत ज्याला आपण हरितगृह वायू म्हणतो, त्याचं उत्सर्जन वाढलं. त्याच्यामुळं जगाचंच तापमान वाढायला लागले, जागतिक तापमानामध्ये वाढ व्हायला लागली. जे की अंटार्क्टिकामधलं जो बर्फ आहे तो वितळत चालला. त्याच्यामुळं पूर्ण तापमानात बदल व्हायला. काल परवाचाच विषय जर तुम्ही लक्षात येईल की तुम्हाला, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस, जसा पावसाळ्यामध्ये 40-50 mm पाऊस गारपिटीसहित पडतो, 15-15 मिनटं गारा पडतात, हे कशाचं द्योतक आहे तर फक्त हवामान बदलाचं आहे. याच्यावर आपण सविस्तर पुढच्या भागामध्ये बोलणारच आहोत. आता त्याच्यानंतरचा दुसरा एक बदल झाला जो की आमच्या शेतकऱ्याला अजून पण कळाला नाही. मातीचा सेंद्रिय कर्ब जो बदलला, मी आपल्या पहिल्या भागात थोडीशी झलक दिली होती की 70 ते 2000पर्यंत जनावरांची संख्या बऱ्यापैकी होती, परंतु ती हळूहळू कमी होत गेली आणि रासायनिक खताचं अवलंबित्व शेतकऱ्याचं वाढलं. आज परिस्थिती पाहिली तर 0.2 ते 0.3 आपला महाराष्ट्राचा सरासरी सेंद्रिय कार्बन आहे. आणि सेंद्रिय कार्बन कमी असल्यामुळं काय होतं, याच्यावर आज तुम्ही कुठेही एक म्हणजे रायझोस्फिअर म्हणून जमिनीच्या खालचं विश्व म्हणतो आपण, मुळ्याच्या बाजूचं विश्व म्हणतो आपण, इथं एवढ्या अनंत कोटी जीव जंतू, म्हणजे त्यात बुरशी आहे, जीवाणू आहे, प्रोटोझोआ आहे, ॲक्टिनोमायसिट्स आहेत, गांडूळ आहेत, असे अनंत प्रकारचे आहेत. आणि ह्यांचं काय काम आहे हे जवळपास 50-60पर्यंत हे लोकांना माहीत पण नव्हतं, जमिनीमध्ये काय असतं आहे, म्हणजे शास्त्रज्ञांनाच माहीत नव्हतं. आणि आज पण आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जर विचारलं, माती तुमची जिवंत आहे का मेलेली आहे, हा पदार्थ आहे का वस्तू आहे का जीव आहे, आपण जो म्हणतो ना पदार्थ आणि वस्तू का जीव आहे, तर ते आमच्या शेतकऱ्याला जर सांगता येत नसेल तर मग सेंद्रिय कर्बाबद्दल तर बोललेलंच बरं. आपण सेंद्रिय कर्बाबद्दल पण फार सविस्तर व्हिडिओ करणार आहोत. त्याच्यानंतरचा तिसरा आपला जो भाग राहील तो शेतीच्या वरील वाढत्या उत्पादन खर्चात बचत कशी करायची. आज इतकी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे माध्यमं उपलब्ध झालेली आहेत आणि माझ्या शेतकऱ्याला प्रत्येकजण काहीतरी त्याला टोपी घालण्यासाठीच, माझ्या तर शुद्ध मराठीत बोलायचं म्हटलं तर, कारण त्याच्या शेतावर, बांधावर, त्याच्या मोबाईलमध्ये सगळं काही त्याला विकत घेण्यासाठी, मग शेतीमध्ये असेल किंवा स्वतःसाठी असेल. मी म्हणतो एक वेळेस स्वतःसाठी त्यांनी काही विकत घेऊ द्या, ठीक आहे, शेतकऱ्यांनी काय हाऊस करू नये का कधी, त्यांनी काय खाऊ पिऊ नये का चांगलं, परंतु
ते मी वापरल्याचं, शेतकऱ्यांनी वापरल्याचं त्याला समाधान तर मिळेल, परंतु शेतामध्ये जर माझ्या कामालाच आलं नसेल, माझ्या पिकाच्या वाढीलाच उपयोगी पडलं नसेल, तर मग मला त्याचा काय उपयोग आहे का? तर हे विक्री करण्याचं इतकं ॲग्रेसिव्हली जोरकसपणे हे सगळे प्रायव्हेटची मंडळी तुमच्या शेतकऱ्याच्या माथी प्रत्येक प्रोडक्ट मारायला लागलेले आहेत. आणि शेतकरी अजाणतेपणे म्हणा, अज्ञानाने म्हणा, किंवा त्याला कार्यकारण भाव माहीत नसल्यामुळे म्हणा, तो विकत घेत सुटलेला आहे. आणि आज अशी परिस्थिती बाजाराची आहे की तुम्ही काही मागा, तुम्हाला मिळते. मुळी चालत नाही, ह्युमिक सोडा, इंटरनोट डिस्टन्स कमी करायचं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला फुलकळी निघत नाही, फुलगळ होते, भार अवकाळी धरा, काय त्याला बिगर हंगाम पीक घ्यायचं तर वाण तयार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला मागावी आणि एक मागाव्याने 3 गोष्टी द्याव्या अशी परिस्थिती आहे. मग एवढं सगळं होतं आहे तर मग शेतकरी शेती का परवडत नाही? बाजारात जर माझ्या पीक उत्पादन वाढण्यासाठी जर मला सगळ्या गोष्टी जर उपलब्ध असतील तर मग माझ्या शेतकऱ्याचं उत्पादन का वाढत नाही, उत्पन्न का वाढत नाही? नेट भले 10 क्विंटलचं 12 क्विंटल येईल, 14 क्विंटल येईल, पण त्याच्या खिशात शिल्लक किती राहते? हा विचार मात्र शेतकरी तितका करत नाही. फक्त आम्ही काय म्हणतो, शेती परवडत नाही, मग त्याला एक 4-5 कारणं देतो. पण माझ्या हातातल्या गोष्टीवर जर मी भर दिला, मी जर चिकित्सकपणे बघितलं, तर मला मात्र त्या प्रत्येक बाबीवरचा आपल्याला खर्च कमी करता येतो. त्यासाठी मात्र ज्ञान आणि कौशल्य विकसित करावं लागतील. आपल्याला काही चांगल्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, उमजून घ्याव्या लागतील. आता कीड आणि रोग, त्याच्या पुढचा एक टॉपिक घेणार आहे आपण. आता कीड आणि रोग, कुठली कीड कधी येते? तिला एखादी कीड यायची असेल तर पावसाळ्यात येणाऱ्या किडी, हिवाळ्यात येणाऱ्या किडी आणि उन्हाळ्यात येणाऱ्या किडी आणि रोग वेगळे आहेत. आर्द्रता जास्त आहे, तापमान जास्त आहे, अशा वेळेस कुठली किडी येते? आर्द्रता जास्त आहे, तापमान कमी आहे, ह्यावेळेस कुठली कीड? म्हणजे तुम्ही कुठलीही कीड जर आपण घेतली तर कुठल्या तापमानामध्ये कुठली कीड आणि रोग वाढू शकतात, ह्याला एक स्पेसिफिक गोष्टी असतात. ह्या गोष्टी मी जी पीक लावण्यापूर्वी माझ्या पिकामध्ये कुठले कीड रोग येतात आणि मी कुठला हंगाम निवडला आहे त्यावर मला काय बारकाव्याने लक्ष ठेवावं लागेल वातावरणावर, बदलावर, ह्या गोष्टी आम्हाला आपण ह्या कीड आणि रोगच्या टॉपिकमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासोबत जैविक कीड कुठली, आपले मित्र कीड कुठले, शत्रू कीड कुठले, आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जैविक पदार्थ वापरता येतील, घरच्या घरी काय करता येईल का, याच्यावर पण आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतरचा जो मुद्दा येतो तो आज आज आपण 147 कोटी लोक झालो, 12 कोटी महाराष्ट्रातली जनता आहे. शहरातल्या शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की मला शेती परवडत नाही आणि शहरातला ग्राहक म्हणतो की मला जे सकस आहे, माझ्या शरीराची गरज भागवणारं अन्न मिळत नाही, मला सेंद्रिय किंवा रसायनमुक्त अन्न पाहिजे. म्हणजे दोघंही नाराज आहेत. जो तयार करतो शेतकरी तो पण नाराज आहे, का तर त्याला 2 पैसे राहत नाहीत आणि ते त्याचं बरोबर आहे. आणि इकडं जर ग्राहक बघितला, त्याला विषमुक्त पाहिजे, रसायनमुक्त पाहिजे, सेंद्रिय पदार्थ पाहिजे, ते त्याला मिळत नाही. मग ह्या दोघांचा मेळ बसवायचा कसा? तर यासाठी काय 2-3 कन्सेप्ट आहेत. तुम्ही तुमचं अन्न ओळखा, त्याची ओळख ठेवा, म्हणजे नो युअर फूड आणि नो युअर फार्मर किंवा कन्झ्युमर सपोर्टेड प्राईस. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याने ग्राहक म्हणून एखादा शहरातला 5-10 नोकरदार आणि एक शेतकरी, 2 शेतकरी, ह्या दोघांचा मेळ लावून मला हे धान्य पाहिजे, मला हा भाजीपाला पाहिजे, मला हे फळं पाहिजे, तुम्ही मला वर्षभर पुरवं का? तर असं काहीतरी ऑनलाईन माध्यम, प्लॅटफॉर्म, सॉफ्टवेअर, पोर्टल असं काहीतरी तयार करून त्या ठिकाणी प्रत्येकाने आपापली मागणी नोंदवायची. म्हणजे शेतकऱ्याने माझ्याकडे काय विक्रीला उपलब्ध होईल पुढच्या हंगामात किंवा पुढच्या एक टेंटेटिव्ह काय मिळेल आणि ग्राहकाची काय गरज आहे त्यांनी मागवायची. असं काय जर केलं तर काय होईल, ज्या दोघांची गरज भागेल. आणि आजकालच्या ITच्या जमान्यात, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हे काय फार अवघड नाही, हे सहज होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला ग्राहकालासुद्धा 2 पैसे जास्त द्यायची तयारी ठेवावी लागेल आणि शेतकऱ्यालासुद्धा जर 2 पैसे जास्त मिळाले आणि जर त्याला खात्री असेल की माझी कोथिंबीरची जुडी 2 रुपयाची ऐवजी वर्षभर माझी 15 रुपये जाईल, 20 रुपये जाईल, तर मला वाटत नाही शेतीही तोट्याची होण्याचे काही कारण नाही आणि ग्राहकालासुद्धा विषयुक्त अन्न मिळायचं काही कारण नाही. तर अशा दृष्टीने एक 5-6 विषयावर आपण पुढील एवढा पूर्ण एप्रिलचा महिना आपण त्याच्यावर बोलणार आहोत. मित्रांनो, कमेंट जरूर करा. तुम्हाला जर काही पटत नसेल तर नक्की सांगा. आपला उद्देश एकमेव असतो की जे आपणास ठावे ते सकळ जना सांगावे. एवढ्यासाठीच हा ज्ञानाच्या शेतीचा उद्देश आहे. धन्यवाद.